नमस्कार मंडळी. मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या सप्टेंबर 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे, ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य या दोनही गोष्टींचा वेध घेणार आहोत. तसेच मंडळी, शुभ परिणाम वाढवणारे कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या राशीमधील असणारी जी 3 नक्षत्र आहेत, ती नक्षत्र म्हणजे अश्विनी, भरणी आणि कृत्तिका. या नक्षत्रांची संपूर्ण विश्लेषणात्मक असलेलं गुणवर्णन असलेल्या व्हिडिओचा लिंक जी आहे, ती व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य हे व्हिडिओ पहा. ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व, आपलं कार्यक्षेत्र, आरोग्य, साधना, उपासना याबद्दल अधिक विस्तृत स्वतःच्या राशी नक्षत्राबद्दल जाणून घेता येईल. त्याचबरोबर अजूनही काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य पहा. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेऊया, हा सप्टेंबर महिना कसा राहणार आहे आपल्या राशीसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. हा मंगळ ग्रह या सप्टेंबर महिन्यात पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 18 सप्टेंबरपर्यंत आपल्या राशीच्या 3ऱ्या घरात म्हणजे पराक्रम स्थानात आणि त्यानंतर चतुर्थ म्हणजे सुखस्थानात या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये राहणार आहे. त्याचमुळे आपल्या कार्यकर्तृत्वाला व आपल्या धाडसी स्वभावाला उत्तम अशी साथ कामाच्या ठिकाणी मिळताना दिसेल. त्यामुळे साहजिकच थांबून राहिलेल्या कामावर पूर्ण आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि ही कामं पूर्ण करण्याच्या तयारीला लागायचं आहे. अर्थात योग्य नियोजन करायला मात्र विसरायचं नाही. जी मंडळी जमीन जुमला, मशिनरी, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे. तर कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही फायदेशीर राहतील. याच स्थानाचा स्वामी ग्रह बुध ग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यात 6व्या घरातून उत्तम साथ देणार असल्यामुळे मल्टीमीडिया, मार्केटिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, प्रिंटिंग प्रेस, जर्नलिझम, विविध क्षेत्रातील मध्यस्थ, एजंट यांना सुद्धा कामाच्या ठिकाणी काही लाभाच्या संधी मिळवून द्यायला मदत होईल. तर कार्याच्या अनुषंगाने भावंडांची साथ, मार्गदर्शन उत्तम मिळेल. भावंडांसोबत कामानिमित्ताने प्रवास सुद्धा घडतील. 7व्या घरातून तेही स्वतःच्या राशीमधून गोचर भ्रमण करणारा शुक्र ग्रह आर्थिक लाभाच्या नवनवीन संधी वाढवताना दिसेल, मिळवताना दिसेल. विशेष करून व्यावसायिकांनी जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास उत्तम प्रतिसाद मिळेल म्हणजेच लाभ होईल. तर व्यवसायाच्या मार्गातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर व्हायला उत्तम मदत मिळेल. थोडक्यात काय तर आर्थिक भरभराटीचा हा महिना आपल्यासाठी असणार आहे. यामुळेच नवीन गुंतवणूक, व्यवसायाचा विस्तार, प्रॉफिट बुकिंग, नवीन नातेसंबंध, नवीन ओळखी, नवीन आर्थिक स्रोत या सर्वांसाठी हा महिना शुभ परिणामांचा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आखणी करून चालायचं आहे. 18 सप्टेंबर नंतर सुखस्थानामध्ये येणारा मंगळ ग्रह जमीन जुमला, वाहन, घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीचे योग तयार करतो आहे. तर 6व्या घरामध्ये येणारा बुध ग्रह प्रवास, पिकनिक, परदेशी दौरे यांचा योग तयार करत आहे. तर जी मंडळी महागडं फर्निचर, कपडे, वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने, आर्टिफिशियल ज्वेलरी यांचा व्यापार उद्योग करत आहेत, त्या कामाशी निगडीत कार्यक्षेत्रामध्ये जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी कामाचा आणि व्यवसायाचा व्याप सुद्धा वाढणारा राहणार आहे. तेव्हा नवीन भांडवली गुंतवणूक करण्यासाठी आपण अवश्य तयारी करू शकता. रवी ग्रहाची साथ सुद्धा उत्तम लाभणार आहे. जी मंडळी राजकीय, सामाजिक किंवा सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी मात्र असे असलं तरी कोणतेही महत्त्वाचे निर्णय योग्य नियोजन केल्याशिवाय
बिलकुल घ्यायचे नाहीत, नाहीतर नुकसान तेवढंच जबरदस्त होऊ शकतं. तसेच आपल्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवून चालायचं आहे. नाहीतर नातेसंबंध बिघडतील. तर ज्या महिला गर्भवती आहेत, त्यांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं अपेक्षित आहे. बाकी संतती, गुंतवणूक, पिकनिक, प्रॉफिट बुकिंग ह्यासाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. आरोग्याचा विचार करता पित्त आणि व्हायरल इन्फेक्शन मात्र सांभाळायचं आहे. तर ज्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मनासारख्या प्रगतीचा असणार आहे. तर कोणत्याही क्षेत्रातील कलाकार जी मंडळी आहेत, त्यांना अनेक मार्गाने लाभाच्या विविध संधी मिळताना दिसतील. तेव्हा लक्ष ठेवा आणि संधीचा पुरेपूर लाभ घ्या. मंडळी आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क WhatsApp नंबरवर मेसेज करून कशाप्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती छानपैकी समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे. यासाठी आमचा WhatsApp संपर्क नंबर 9892156163 हा नंबर थंबनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असेल तर या महिन्यात लॉजिस्टिक, आय-टी, बँकिंग, फायनान्स, पॉवर, फार्मा, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, इंजिनिअरिंग, केमिकल असे बरेचसे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात जाणकारांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी शुभ राहणार आहे. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिनाच लाभ मिळवायला मदत करेल. तर मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्यांचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण जाणून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात म्हणजेच आपल्यासाठी राहणार आहे अत्यंत शुभकारक अनुकूल म्हणजेच 1 ते 6 सप्टेंबर. हे पहिले 6 दिवस अतिउत्तम दिवस असणार आहेत. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, विशेष करून आर्थिक निर्णय आणि नियोजन करण्यासाठी आपण या काळात अवश्य पुढे सरकू शकता. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. कर्तृत्व आणि धाडस दाखवण्याची सुंदर संधी या काळात मिळताना दिसेल. 7, 8, 9 सप्टेंबर हे पुढचे 3 दिवस घराच्या कामाकडे मात्र जरा लक्ष जाणीवपूर्वक द्यावं लागेल. कुटुंबातील थोड्या छोट्या-मोठ्या कुरबुरी वाढतानाही दिसतील. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी, गुंतवणुकीसाठी हे दिवस शुभ असतील. 10-11 सप्टेंबर विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक, महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज यासाठी या दिवसात अवश्य केलेलं काम वाया जाणार नाही. 12-13 सप्टेंबर आरोग्य आणि गुप्त शत्रू यांच्या कारवाईंवरती मात्र लक्ष ठेवायचं आहे. धावपळ आणि दगदग सांभाळायची आहे आणि आपल्या गुप्त गोष्टी उघड करायच्या नाहीत. अनावश्यक धाडसही करायचं नाही. 14-15 सप्टेंबर व्यापार उद्योग, महत्त्वाचे निर्णय, कोर्ट कचेरीची कामं, विवाह संदर्भातली बोलणी, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्ज, कागदपत्रांची कामं यासाठी हे दिवस शुभ राहतील. 16, 17, 18 सप्टेंबर व्यवहारातले कुठलेही निर्णय घेणार असाल तर ते फार सांभाळून घ्या आणि वादावादीपासून थोडं लांब राहा. आरोग्याची संदर्भात सुद्धा काळजी घ्या. 19 ते 25 सप्टेंबर हे पुढचे 7 दिवस महत्त्वाच्या कामाला सुरू करण्यासाठी, धार्मिक व मांगलिक कार्य करण्यासाठी, वडिलोपार्जित कार्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. नोकरीमधला बदल, नवीन नोकरीचा शोध, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक, महत्त्वाचे निर्णय, गाठीभेटी यासाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ परिणाम देणारे हे दिवस आहेत. 26-27 सप्टेंबर नातेसंबंध, आर्थिक खर्च, महत्त्वाचे निर्णय, कुटुंबाचे आणि स्वतःचे आरोग्य ह्या बाबतीत फार काटेकोरपणे सांभाळायचं आहेत. तर महिन्याचे शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 सप्टेंबर महत्त्वाच्या कामासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल राहतील. मंडळी ही होती या 30 दिवसांची सप्टेंबर महिन्याची संपूर्ण माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी सूर्यनारायणाची आणि माता महालक्ष्मीची साधना, मंत्र, उपासना अवश्य वाढवा. यासाठी रोज ओम श्रीं नमः आणि ओम सूर्याय नमः या मंत्रांचा जप प्रत्येकी एक एक माळ अवश्य करा.
आणि रोज नवग्रह स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्र यांचं पठण अवश्य सुरू ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या मेष राशीची संपूर्ण माहिती या सप्टेंबर महिन्याच्या अनुषंगाने मासिक आणि दैनंदिन. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा आणि अर्थात आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. तसेच मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने या आध्यात्मिक आणि धार्मिक महिन्याच्या निमित्ताने प्रकाशित केलेली जी 3 पुस्तकं आहेत, त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला WhatsApp करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ₹151 फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 108 नावं, विविध देवदेवता, महत्त्वाचे ग्रह संकलित केलेले आहे. हे पुस्तक सुद्धा ₹151 फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, आपण आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकात सुद्धा भेट म्हणून देऊ शकता. तर शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर जप करण्यासाठी विविध माळा, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, तसेच दक्षिणावर्ती शंख आणि हे पितळेचं धूपदीप पात्र याची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी WhatsApp मेसेज करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर नोंद करा. तर मंडळी, आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा. तर भेटूया पुढच्या भागात वृषभ राशीबद्दल जाणून घेण्याकरता. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.